हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. आम्ही व्हिडिओ आता स्टार्ट करतो पूर्ण व्हिडिओ घेतल्यानंतर, कारण खूप लोक होते करता नाही आलं. बरोबर. हॅपी मकर संक्रांत. हॅपी मकर संक्रांत. चला मग लागूयात आपल्या संक्रांतीच्या तयारीला. संक्रांतीचा प्रोग्राम संध्याकाळी आम्ही 6 वाजता ठेवला आहे आणि सकाळी आमच्या इकडे असं आगरी वगैरेचं असतं, सो ते सगळं करायचं होतं म्हणून आधी मी याचा शूट केला. तर हे आहेत हलव्याचे दागिने, ओरिजिनल हलव्याचे दागिने आहेत आणि ते आम्ही इथूनच जवळपास एका मार्केटमधून घेतले होते. आणि ही सुंदर अशी ब्लॅक साडी मला माझ्या मम्माने घेतली आहे. आणि हे सगळे दागिने ज्वेलरी वगैरे ही ओरिजिनल हलव्याची आहे आणि ती आम्ही मागच्या सॅटर्डे संडेला गेलो होतो, म्हणजे संडेला गेलो होतो. मी, आई, मम्मी आम्ही तिघंजण गेलो होतो ही ज्वेलरी घेण्यासाठी आणि छोटा मोठा सामान घेण्यासाठी. तर याच्यात आहेत एक मंगळसूत्र, एक चोकर आहे, एक कमरपट्टा आहे आणि नथ आहे आणि छोटूसे क्यूट कानातले पण आहेत जे मला खूप आवडले. त्यांच्याकडे असे रेडीमेड सेट पण होते, पण मला ते अशी एकदम ह्यूज ज्वेलरी नको होती, नॉर्मल डिसेंट हवी होती आणि ही तशीच होती. तर ही आम्हाला जवळपास 900 रुपयाला असं काहीतरी पडली आहे, पण ज्वेलरी खूप सुंदर आहे, म्हणजे ती खूपच छान. तुम्ही बघालच पुढे, खूप छान दिसते घालून, सो वर्थ आहे. आणि त्याच्यावर जे रेड मनी वगैरे आहेत ना, त्यामुळे ती अजून रेखीव दिसते. आणि असं पण ते हलवे जे असतात ना, ते खूप महाग भेटतात आणि ते हँडमेड ज्वेलरी असते, त्यामुळे त्याची किंमत नॉर्मली जास्त असते. आणि क्यूट अशी छोटीशी बिंदी आहे. आणि त्यानंतर आपल्याला जे वाण देतो आपण हळदी कुंकूला, त्यासाठी आम्ही हे हळदी कुंकवाचं घेतलं आहे. आणि हे लाडू आम्ही घरी बनवले आहेत. मी तर काही हात नाही लावला लाडू बनवायला, कारण माझं ऑफिस होतं. आणि हे आहेत कुंकू, हळद आणि पानाच्या साईजमध्ये असं छान असं पॅकिंग केलेलं आहे ते, सो आम्ही ते घेतलं. मी खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण माझी फर्स्ट संक्रांत आहे आणि मी फर्स्ट टाईम अशी ब्लॅक साडी घालेल मस्तपैकी, सो मी खूप एक्सायटेड आहे. आणि फर्स्ट टाईम माझं ते हळदी कुंकूचा प्रोग्राम होईल, सो आय एम एक्सायटेड. तर मग मी छोटीशी रांगोळी काढली. मला एवढी भारी अशी रांगोळी येत नाही, पण मला जसं जमते तशी मी काढली. कशी वाटली कमेंट करून सांगा. एकदम वाव नाही आहे, बट छान आहे. त्यानंतर आमच्या आईने छान अशा मस्त पुरणपोळ्या केल्या आहेत, तुम्ही बघू शकता केवढ्या टेम्पटिंग दिसत आहे. त्यानंतर आमच्या घरी थोडं आगरीचं वगैरे होतं सकाळी, सो त्यासाठी आम्ही फुलं वगैरे आणले होते. आणि आज होता पुरणपोळीचा स्वयंपाक. मस्त खीर, रशी, पुरणाची पोळी, भात, कुरडे पापड आणि भजा. सो जेवण वगैरे करून त्यानंतर मी डायरेक्ट रेडी व्हायला मला 3 तास लागले. सो हे जे डेकोरेशन आहे हे विपुल आणि यश या दोघांनी केलं आहे आणि खूप भारी केलं आहे. आणि 2 ते 3 तासानंतर मी पण रेडी झाली आहे. मेकअपला जास्त टाईम नाही लागला, पण हेअरस्टाईलला खूप टाईम लागतो. तर मी कशी दिसते मला कमेंट करून सांगा. मला तर माझा लुक खूप आवडला आहे, डिसेंट आणि क्यूट असं छान केलं आहे. आणि हे आमचं डेकोरेशन, आम्ही बड्डेचे बलून्स पण याच्यात यूज केलेत. ते गोल्डन आणि ब्लॅक असल्यामुळे असे प्रॉपर मॅच होत होते. हलव्याचे दागिने काळ्या साडीवर दिसतात शोभून. सर्वजण विचारतात विपुल रावांसारखा हँडसम भेटला कुठून. बरं घेतलं ना मी. कंटिन्यू करू का? कसे मग बोल. एका वर्षात महिने असतात 12, एका वर्षात महिने असतात 12, भाग्यश्रीमुळे आनंद वाटला सारा. आहे की नाही? छान. थांबा ना. मग लगेच हळदी कुंकाचे ते येत ना, हे पानं
हां ते द्यायचे. मग ते द्यायचं. ते दिलं का मग नंतर ते आपण आणलेले हळदी कुंकवाचे ते द्यायचं. हे लाडू द्यायचा बरं का. आणि मग लगेच हळदी. आणि आता बॉक्स आणला का शेवटी सगळ्यात शेवटी बॉक्स द्यायचा. तर आम्ही स्नॅक्समध्ये जिलेबी, वेपर्स, फ्रुटी, अजून काय होतं, समोसा असं पॅकिंग मागवलेलं होतं रेडीमेड आणि ते एकत्र असं पॅक केलेलं. ते बॉक्सच्या बॉक्स आम्ही ते दिले. आणि हां आम्ही एकदम छान गोष्ट म्हणजे गुलाबाचं फूल पण दिलं सगळ्यांना. तर जवळपास 7 वाजता आमचा हळदी कुंकूचा प्रोग्राम स्टार्ट झाला. एक एक करून बायका येत होत्या आणि हळदी कुंकू चालत होता. पैसे घे त्यांच्याकडनं ब्लॉग मध्ये. पापा सब कुछ करते हैं. अलग डोसा बना के देता है. अभी अलग का डोसा कोई कोई आईस्क्रीम तुम्हाला बोललेलो खा, तुम्ही खाल्ली नाही. बरोबर ट्रेनिंग. हे काय एवढं मोठं नाश्ता परत मी म्हणणार नाही. पहिले आपल्याला हळद लागते मग नंतर कुंकू नंतर लागतो. आईला गुलाबाचं फुल दे. नंतर येता इथं 2-3 गाव आल्या कोणी कामावरून आल्या ऑफिसमध्ये जाऊन सुट्टी नव्हती ना. लाडू खाऊन घे ना. या मामी थांब रे थांब.
लास्ट बापरे, दोनच होते का? रस्त्याने खा, जा घरी खा. रस्त्याने खा, घरी जा, घरी खा. घे. तर नेक्स्ट डे मामा मामी आई जय सगळेजण गेले. आई बरेच दिवस माझ्याजवळ होत्या, सो मला ना कोणत्याच गोष्टीचं असं टेन्शन नव्हतं की भाजी कोणती करायची आहे. कधी कधी त्या स्वतः करून टाकायच्या की नाही यांच्या म्हणजे माझ्या हातची भाजी त्यांना जशी माझी आजी ना तसं सेम, म्हणजे जसं काही माझीच आजी आली असं मला असं वेगळं काही वाटलं नाही की असं दुसरं कोणी, मला सेम माझी आजी असं वाटलं. म्हणजे विपुलची आजी आहे, त्यांचं खूप वर्षापासून असं जीव वगैरे लावला ते सगळं ठीक आहे, पण मला खूप कमी दिवसात त्यांच्याशी असं कनेक्टेड फील झालं. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. वेळात वेळ देऊन हा व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.